आणि आता सुपरफास्ट 100 बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊया। सोलापूरमध्ये सायबर गुन्हेगारांकडून 400हून अधिक म्यूल अकाउंटचा वापर करण्यात आलेला आहे। 110 बँक खातेदारांविरोधात सोलापूरमधील सायबर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। या 110 खात्यातील सायबर गुन्ह्यातील सुमारे 17 लाख रुपये देखील पोलिसांनी फ्रीज केलेले आहेत। गोंदिया सालेकसा या तालुक्यांतर्गत लटोरी ग्रामपंचायतीमध्ये अनेक वर्षांपासून स्मशान शेडची मागणी ग्रामस्थ करतायत, मात्र अजूनही शेडची मागणी पूर्ण झाली नाहीये। परिणामी मुसळधार पावसात ताडपत्रीचा आधार घेऊन अंत्यसंस्कार करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे। मध्य रेल्वेच्या मुंबई विभागामध्ये वेगवेगळ्या अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे आणि शनिवारी पश्चिम रेल्वेवर ब्लॉक असून रविवारी कोणताही ब्लॉक पश्चिम रेल्वेवर नसेल। तर बेलापूर पनवेलला जाणाऱ्या हार्बर मार्गावरील उपनगरीय लोकल सेवा रद्द करण्यात येतील। तसंच वांद्रे गोरेगाव इथून सीएसएमटीच्या दिशेने येणाऱ्या रेल्वेगाड्या रद्द करण्यात येणार आहेत। प्रतिकूल हवामान आणि मार्गावरील दुरुस्तीच्या कामामुळे बालटाल मार्गावरील वार्षिक अमरनाथ यात्रा शुक्रवारी तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे। पहलगाम मार्गावरील यात्रा ही आवश्यक दुरुस्तीच्या कामासाठी यापूर्वीच स्थगित करण्यात आली आहे। प्रतिकूल हवामान आणि सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामामुळे बालटाल मार्गावरील भाविकाला आता पवित्र गुहेकडे जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाहीये। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला 2030 ते 31 या आर्थिक वर्षापर्यंत पुढील 5 वर्षांसाठी मुदत वाढ देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळानं शुक्रवारी मंजुरी दिली आहे। या योजनेसाठी 3,15,614 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे आणि देशातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे। नशिराबाद जवळील पोलीस ठाणे कोट्यावरील या फाट्यावरीलच सर्व्हिस रोडच्या बोगद्यात 2 दिवसांपासून पाणी साचल्यानं वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो। तरीही टोल वसुली सुरू असल्यानं संतप्त नागरिकांनी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी टोल नाक्यावरील आंदोलन करत काही काळ टोल वसुली बंद पाडली। प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आलेलं आहे। अमरावती जिल्ह्यामधील दर्यापूर शहरातल्या ज्वेलर्स दुकानामध्ये 4 दरोडेखोरांनी चोरी केली आहे। चाकू आणि बंदुकीचा धाक दाखवत सुमारे अर्धा किलो सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले आणि या दागिन्यांची किंमत 40 लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याची माहिती आहे। चोरीची ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। धाराशिव जिल्ह्यातल्या नळदुर्ग इथं रस्ता ओलांडताना मेंढ्यांचा कळप आडवा आल्याच्या कारणावरून जत तालुक्यामधल्या मेंढपाळांना मारहाण करण्यात आली आणि या हल्ल्यामध्ये 3 ते 4 मेंढपाळ जखमी झालेले आहेत। एकाची प्रकृती गंभीर आहे। सिंधुदुर्गात आयोजित समाधान शिबिर कार्यक्रमात पालकमंत्री नितेश राणे यांनी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना जनतेसाठी वर्षभर कार्यरत राहण्याचं आवाहन केलेलं आहे। शासनाच्या योजना प्रत्येक नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवल्या पाहिजेत। तसंच शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांच्या प्रश्नांचं तत्परतेनं निराकरण करण्याच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत। साकीनाका इथल्या खैरानी मार्गालगत मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झालेला होता, मात्र दुर्घटनेचा अहवाल महिना उलटूनही प्रशासनानं जाहीर केलेला नाहीये। त्यामुळे या दुर्घटनेचा चौकशी अहवाल तात्काळ जाहीर करा अशी मागणी काँग्रेसनं केली आहे। पैठणी, हिमरुशाल, करवतकाठी, घोंगडी आणि खण यासारख्या महाराष्ट्राच्या पारंपरिक वस्त्रकलेचा वारसा जपणाऱ्या हातमाग विणकरांना यंदा गणेशोत्सवापूर्वी आर्थिक दिलासा मिळणार आहे। राज्य सरकारच्या उत्सव भत्ता योजनेसाठी वित्त विभागानं 1,25,97,000 रुपयांचा पहिला हप्ता मंजूर केला आहे। या निधीतून पात्र महिला आणि पुरुष विणकरांच्या खात्यामध्ये भेट आता अनुदान दिला जाईल। झोपडपट्टी पुनर्वसन संदर्भात म्हणजेच SRA खटले मोठ्या प्रमाणामध्ये न्यायालयात दाखल होत असल्यानं सध्याच्या कायद्यामध्ये तसंच झोपडपट्टी पुनर्वसन धोरणात आमूलाग्र सुधारणा करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे। त्यानुसार महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र अधिनियमाचं कार्याभिमुख लेखापरीक्षण सुरू करून सुधारणा सुचवण्यासाठी गृहनिर्माण विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे। काही महिन्यामध्ये मुंबईत शहराच्या सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांकामध्ये सुधारणा झाली असली तरीही शीव आणि देवनार इथल्या हवा प्रदूषणात मात्र मोठी वाढ झाली आहे। समीर ॲपवरील नोंदणीनुसार काही दिवसांपासून इथल्या निर्देशांक अतिधोकादायक आणि मध्यम श्रेणीत नोंदवला जातोय। दरम्यान शीव इथं मंगळवारी 6 महिन्यातील सर्वाधिक प्रदूषित हवेची नोंद झाली आहे। खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 2026-27 या शैक्षणिक वर्षामध्येच प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे।
राज्यातील काही खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी तब्बल 1 लाख रुपयाहून अधिक शुल्कवाढ करण्याचा निर्णय घेतलाय। या निर्णयाला शुल्क नियामक प्राधिकरणाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे। त्यामुळे आता खासगी महाविद्यालयांचे शुल्क तब्बल 17.13 लाखांपर्यंत पोहोचले आहे। राज्य सरकारने एसटी महामंडळातील सवलतींचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांच्या तिकीट सवलत प्रतिपूर्तीवर लक्ष केंद्रित केलेले आहे। महिला, ज्येष्ठ नागरिक आणि इतर विविध प्रवर्गातील लाभार्थी प्रवाशांची माहिती तपासून सवलत मूल्य प्रतिपूर्तीच्या दाव्यांची अचूकता पडताळण्याचे निर्देश परिवहन विभागाने दिलेले आहेत। चेंबूर झाड दुर्घटनेच्या पहिल्या अहवालावर सर्वपक्षीय नगरसेवकांनी केलेली टीका आणि महापौर ऋतू तावडेंनी फेटाळलेला अहवाल या पार्श्वभूमीवर या घटनेची फेरचौकशी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे। त्यामुळे फेरचौकशीसाठी महानगरपालिकेने तज्ज्ञ आणि माजी कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख यांची एक सदस्यीय समिती नेमणूक केलेली आहे। 1 महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश त्रयस्थ समितीला दिलेले आहेत। रक्तदाता आणि रुग्णांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अन्न आणि औषध प्रशासनानं गंभीर नियमभंग करणाऱ्या 3 रक्तकेंद्रांवर कठोर कारवाई केलेली आहे। मुंबईतल्या माया ब्लड सेंटर आणि सर जे महानगर रक्तकेंद्राचे परवाने रद्द केलेले आहेत, तर पुण्यातील RG घोलप ब्लड सेंटरचा परवाना देखील रद्द करण्यात आलेला आहे। मुंबईतील गृहनिर्माण व्यवसायामध्ये सध्या उत्साहाचं वातावरण आहे। 14 वर्षातील जुलै महिन्यातील सर्वाधिक विक्री यावर्षी झाली आहे। जुलैमध्ये मुंबईत 13,617 निवासी मालमत्तांची नोंदणी झाली आहे। हे प्रमाण गेल्या वर्षीपेक्षा 8.3% अधिक आहे। सोलापूर शहरातील वाढत्या विजेच्या मागणीला सक्षमपणे प्रतिसाद देण्यासाठी आणि नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार आणि अखंडित वीज पुरवठा मिळावा यासाठी मुदतवाढ हद्दवाढ भागामध्ये नवीन वीज उपकेंद्र सबस्टेशन्स उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे। प्रश्न मार्गी लावण्यासाठी महापौर कार्यालयात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या गोलटगाव जिल्हा परिषद गटाच्या सदस्या ज्योती शिंदे यांनी निवडणुकीच्या वेळी सादर केलेलं कुणबी जातीचं प्रमाणपत्र जिल्हा जात पडताळणी समितीनं अवैध ठरवलंय। त्यामुळे त्यांचं जिल्हा परिषद सदस्यत्व धोक्यात आलंय। धाराशिव जिल्ह्यातील 2025च्या पीक विम्यामधून 14 मंडळ वगळली गेल्यानं राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे। पीक विमा द्या, अन्यथा शेतकऱ्यांना खुर्चीवर बसू देणार नाही, अशी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा हा इशारा। तर एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आपल्याला बघायची आहे। बीड जिल्ह्यातून आलेली ही बातमी आहे। बीड जिल्ह्यामध्ये आज मोठी खळबळ उडवणारी कारवाई झालेली आहे। वन अधिकारी श्रीनिवास लखमवार यांना त्यांच्या राहत्या घरी 45 लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलेले आहे। या कारवाईमुळे जिल्ह्यातील प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणी पुढील चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। तर महायुतीमधील पक्षप्रवेशावरून भाजप आणि शिवसेनेतील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। शिवसेनेनं भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश करून अलिखित करार मोडल्याचा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी केला। याला प्रत्युत्तर देताना पालिका निवडणुकीमध्ये भाजपनंही शिवसैनिकांना पक्षात घेतल्याची आठवण शिवसेनेनं करून दिली आहे। त्यामुळे दोन्ही पक्षातील पक्षप्रवेशाचे राजकारण पुन्हा एकदा तापलंय। पण त्या कल्याणपूर्वमध्येच नाही, आता पण काही युतीमध्ये काही अलिखित करार असतो। तो करार होता आमचा की बाबा शिवसेनेच्या कार्यकर्ते पदाधिकारी हे भाजपाने घ्यायचे नाही आणि भाजपाचे कार्यकर्ते पदाधिकारी हे शिवसेनेने घ्यायचे नाही, असा एक अलिखित करार होता। तो करार आता काल पाहिलं आपण की लांडगे साहेब असतील किंवा आमदार मोरे साहेब असतील यांनी तोडलेलं आहे। हे यांना सांगूनही त्यांनी परत परत केलेलं आहे। याची सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत आणि त्यांनी हे असं करून आम्हाला एक संधी दिलेली आहे। तुम्ही आमचे एक घ्याल, आम्ही तुमचे 4 घेणार आता। तर वर्धा नदीच्या पाणी पातळीमध्ये अचानक वाढ झाल्यानं धानोरा पिपरी या परिसरामध्ये शेतामध्ये काम करणारे 3 जण पुराच्या पाण्यामध्ये अडकलेले होते आणि पाण्याची पातळी झपाट्यानं वाढल्यानं त्यांचा बाहेर पडण्याचा मार्ग पूर्णपणे बंद झालेला होता। घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन पथकानं तातडीनं घटनास्थळी धाव घेत बोटीच्या सहाय्यानं बचावकार्य सुरू केलं।
सुमारे रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास पथकानं तिन्ही जणांची सुखरूप सुटका केलेली आहे. तर जळगाव जिल्ह्यातल्या एरंडोल तालुक्यामध्ये अजनी धरण 100% भरल्यानंतर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय आणि त्यामुळे अंजनी नदीला पूर आला असून एरंडोल शहरासह अनेक सखल भाग जलमय झालेले आहेत. काही घरांमध्ये पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालेलं असून अनेक रस्तेही पाण्याखाली गेलेले आहेत. त्यामुळे प्रशासनानं नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचं आवाहन करत सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. बातमी जळगावमधूनच आहे. जळगाव जिल्ह्यातल्या धरणगाव तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे पिंपरी गावामधल्या अंजनी नदीला पूर आला आणि नदीकाठच्या अनेक घरांमध्ये पुराचं पाणी शिरल्यानं नागरिकांचं मोठं नुकसान झालं. अंजनी नदीतून या धरणातून पाण्याचा खरं तर विसर्ग वाढण्याची शक्यता असल्यानंच नदीची पाणी पातळी आणखी वाढू शकते. दरम्यान अंजनी नदीच्या पुलावरून आढावा घेतलाय माझे सहकारी विजय वाघमारे यांनी. पाहूयात. जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात नद्यांना पूर आल्याचं चित्र आहे. खास करून जर आपण विचार केला, गिरणा धरण असेल, अंजनी धरण असेल, यातून मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यापासून नद्यांना पूर आल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला बघावयास मिळत आहे. आता आपण आहोत धरणगाव तालुक्यातील पिंपरी येथील अंजनी नदीच्या पुलावर. आपण बघू शकता की या ठिकाणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्याचं चित्र आहे. नदीकाठील जी घरं आहेत त्या घरांमध्ये पाणी गेल्याचं देखील आपल्याला बघावयास मिळत आहे. मागच्या वर्षी देखील या नदीला पूर आल्यामुळे गावकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. नदीकाठील इकडच्या बाजूला असलेला मंदिर देखील पावसाच्या पाण्याच्या कचाट्यात सापडल्याचं चित्र आपल्याला बघावयास मिळत आहे. खरं म्हणजे पुढील काही तास आणखी मुसळधार पावसाची जी शक्यता आहे ती प्रशासनाने व्यक्त केलेली आहे. त्याच प्रकारे गिरणा धरण असेल, अंजनी धरण असेल, यातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्यामुळे नदीकाठची जी गावं आहे तेथील नागरिक आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा जो आहे तो प्रशासनाच्या वतीने दिलेला आहे. खरं म्हणजे मागील काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी जे आहे पिकांचंही मोठं नुकसान झालेलं आहे. नदी नाल्यांना पूर आलेला आहे. त्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आल्याचं चित्र आपल्याला बघावयास मिळत आहे. विजय वाघमारे, न्यूज 18 मराठी, जळगाव. तर जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावरच्या पाळधी तरसोद या बायपासला बसलेला आहे. बायपासवरील 2 उड्डाणपुलांजवळ आता भराव खचल्यानं सुरक्षेच्या कारणास्तव या मार्गावरील वाहतूक तातडीनं बंद करण्यात आली आहे. सर्व वाहतूक जळगाव शहरातून वळवण्यात आलेली आहे आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठिकठिकाणी पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत. घटनास्थळी प्रशासनानं पाहणी केली असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची टीम दिल्लीवरून दाखल होणार आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत बायपास बंदच ठेवण्यात येणार आहे. जळगाव शहरामध्ये अवघ्या 20 तासात 196 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. भीमानगर, सुप्रीम कॉलनी, लक्ष्मीनगर, नारायणनगर, सदाशिवनगर, पिंपराळा, हुडको या परिसरासह अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय तर रस्त्यांना नदीचं स्वरूप आलंय. दरम्यान काही भागामध्ये वीजपुरवठा खंडित झालाय. तातडीनं पालिकेनं पाण्याचा निचरा करून उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेर शहरात पिंपळे रोड परिसरामध्ये नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्यात एक तरुण वाहून जात होता. दरम्यान त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या 2 तरुणांनी जीवाची पर्वा न करता पुराच्या पाण्यात उडी घेत तरुणाला बाहेर काढलंय. पुराचा प्रवाह प्रचंड असल्यानं इतर कोणतंही वाहन जाऊ शकत नव्हतं. त्यामुळे पोलीस निरीक्षकांनी प्रसंगावधान राखत जेसीबीच्या सहाय्यानं तरुणाला रुग्णालयात दाखल केलेलं आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय तर अनेक नदी नाल्यांना पूर आल्यानंच नदीकाठच्या गावांना फटका बसला. भारतीय हवामान विभागानं पुढच्या 12 तासांसाठी रेड अलर्ट जारी केलाय. खबरदारीचा उपाय म्हणून आज जिल्ह्यातील सर्व शाळा आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन प्रशासनानं केलंय. जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव तालुक्यात ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसामुळे नारळी या नदीला मोठा पूर आला आणि या पुराचा बहाळ, कुंझर, कळमडू, पोहरा आणि खेडगाव या परिसराला मोठा फटका बसलाय. पुराच्या पाण्यामुळे केळीच्या फळबागांसह उभी पिकं पाण्याखाली गेली आहेत. शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. काही ठिकाणी गुरढोरं देखील पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. बहाळ गावात एक घर कोसळून संसारोपयोगी वस्तूंचं नुकसान झालंय.
तसंच गटारं तुंबल्यानंच अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं असून नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. पूर ओसरल्यानंतर प्रशासनानं नुकसानग्रस्त भागात पंचनामे काम सुरू केलेलं आहे आणि बाधित शेतकरी आणि नागरिकांनी शासनानं तातडीनं आर्थिक मदत भरपाई जाहीर करावी अशी मागणी केली आहे. जळगाव जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका चाळीसगाव तालुक्याला बसलेला आहे. कळमडू गावासह परिसरामध्ये झालेल्या ढगसदृश्य पावसामुळे 200 ते 300 शेतकऱ्यांच्या पिकांसह शेतजमिनी देखील खरडून वाहून गेलेल्या आहेत. यंदा पावसाअभावी मोठ्या प्रमाणात कष्टानं उभी केलेली पिकं काही क्षणात उद्ध्वस्त झाल्यानं शेतकरी हवालदिल झालेला आहे. अनेक ठिकाणी सुपीक माती वाहून गेल्यानं पुढच्या हंगामात शेती कशी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. शासनानं तातडीनं पंचनामे करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते. जळगाव जिल्ह्यातल्या सातपुडा पर्वतरांगांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेली हरिपुरा आणि वडरी ही दोन्ही धरणं तुडुंब भरलेली असून हे दोन्ही धरणं ओव्हरफ्लो झालेली आहेत. त्यामुळे परिसरातील सिंचनासह अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील सुटलेला आहे. भीमा नदी आणि नीरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे भीमा नदीला महापुराचा धोका निर्माण झालाय. तर पूर नियंत्रणासाठी उजनी धरणातून 81,600 क्युसेक तर वीर धरणातून 63,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नरसिंहपूर इथल्या भीमा नीरा या संगमावर सुमारे 1.5 लाख क्युसेक पाण्याचा प्रवाह निर्माण होण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या गावांना त्यामुळे प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तब्बल 1,146 मिमी तर नीरा खोऱ्यामध्ये 374 मिमी पावसाची नोंद झाली आहे. भीमा खोऱ्यातल्या 20 प्रमुख धरणांपैकी 16 धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. या धरणातून एकूण 1,53,711 क्युसेक पाणी भीमा आणि तिच्या उपनद्यांमध्ये सोडलेलं आहे. त्यामुळे दौंडमार्गे उजनी धरणात येणाऱ्या पाण्याच्या आवकेमध्ये मोठी वाढ झालेली आहे. जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यामध्ये सकाळपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शिवडी गावाजवळील गिरणा नदीवरील जामदा या डाव्या कालव्याच्या मातीचा भराव वाहून गेला आहे. त्यामुळे कालव्यामधून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडून परिसरातील शेतांमध्ये शिरल्यानं पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. तसंच एरंडोल येवला या राज्यमार्गावरील वाहतुकीवर देखील मोठा परिणाम झालेला आहे. घटनेची माहिती मिळताच पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेले आहेत. भरावाची दुरुस्ती करून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आलेलं आहे. कन्नड तालुक्यातल्या सारगाव इथं झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर्णा नदीला या पावसाळ्यामध्ये प्रथमच महापूर आलाय आणि नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाल्यानं दोन्ही काठावरील वाहतूक काही काळापासून पूर्णपणे ठप्प झालेली आहे. त्यामुळे नदीच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. नागरिकांना पाणी ओसरेपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे आणि सुदैवानं कोणतीही या सगळ्या दुर्घटनेत अनुचित प्रकार घडलेला नाही आहे. परिसरात पावसाचा जोर मात्र कायम आहे. आणि आता बातम्या विस्तारानं बघूयात. भोंदू अशोक खरातला शिर्डी पोलिसांनी SIT कडून ताब्यात घेतला आणि भोंदू खरातला आज राहता न्यायालयात हजर केलं जाणार आहे. पतसंस्थेमधील कोट्यवधी रुपयांच्या बनावट व्यवहार प्रकरणी पोलिसांनी खरातचा ताबा घेतलाय. भोंदू अशोक खरातवर महिलांच्या लैंगिक शोषणासोबतच आर्थिक फसवणुकीचे गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात समता पतसंस्था आणि सिन्नर तालुक्यातल्या जगदंबा पतसंस्थेत तब्बल 133 जणांच्या नावानं बनावट खाती उघडून त्याद्वारे कोट्यवधी रुपयांचे बेकायदेशीर व्यवहार केल्याचं तपासात निष्पन्न झालंय. या प्रकरणी शिर्डी पोलिसांनी आधीच खातेदारांचे जबाब नोंदवलेले होते. काल रात्री भोंदू खरातला नाशिकवरून शिर्डीत आणण्यात आलंय. आज त्याला राहता न्यायालयात हजर केलं जाणार आहे. दरम्यान कोर्ट काय निर्णय देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे त्याची पत्नी कल्पना खरात ही देखील शिर्डीतील जमीन गैरव्यवहार प्रकरणात आरोपी असून ती अजूनही फरार आहे. हरीश दिमोटे माझे सहकारी आपल्याला या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती देतील. हरीश, आपण जर बघितलं तर स्वतःला कुठेतरी सिद्ध पुरुष तांत्रिक मांत्रिक म्हणून घेणारा हा जो भोंदू अशोक खरात आहे, हा
नाशिक जिल्ह्यातील मिरगाव येथे ईशान्येश्वर महादेवाचं मंदिर जे आहे त्या ठिकाणी तो भक्तांचा तिथे सगळा गोतावळा भरायचा. तिथे अनेक भक्त जे आहेत ते मग त्यामध्ये मंत्री असतील, अधिकारी असतील, असे अनेक जण त्याकडे यायचे आणि तो त्यांना गंडवायचा आणि कुठेतरी यातूनच त्याने अनेक महिलांवरती लैंगिक अत्याचार केल्याचं देखील समोर आलं आणि जवळपास 9 महिलांनी त्याच्यावरती गुन्हे दाखल केले आहेत, ज्यामध्ये तो अनेक गुन्ह्यांमध्ये पोलीस कोठडीमध्ये होता, ज्यामध्ये महिलांच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणाबरोबरच अनेकांचे जमीन गैरव्यवहार असतील, त्याचबरोबर भाविकांच्या श्रद्धेचा फायदा घेऊन त्यांना लुटणं असेल, अशा प्रकारचे गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील जी समता पतसंस्था आहे, ज्यामध्ये जवळपास 100 लोकांची खाती उघडली गेली, जी याची अनुयायी असलेले जे काही भक्त आहेत त्यांच्या नावावरती हे सगळे खाते उघडले गेले आणि जवळपास 60 ते 70 कोटी रुपयांचा व्यवहार या समता पतसंस्थेमध्ये केला गेला. त्याचबरोबर सिन्नर तालुक्यातील जगदंब पतसंस्था, ज्यामध्ये जवळपास 33 जणांची खाती आहे, त्यावरूनही कोट्यवधी रुपयांचे व्यवहार केले. या प्रकरणामध्ये शिर्डी पोलिसांनी जे खातेदार आहेत, ज्यांच्या नावे खाते उघडलेली होती, यांचे जबाब अगोदरच घेतलेले आहेत. यामध्ये त्यांनी सरळ म्हटलंय की आम्ही ही जी कागदपत्र वापरली गेली, ही कागदपत्र कुठेतरी यात्रेला जाण्यासाठी किंवा मंदिरामध्ये VIP पास मिळवण्यासाठी दिलेली होती, त्याचा गैरवापर करून ही खाती उघडली गेलेली आहे. त्यामुळे या खात्यांशी आमचा संबंध नाही, अशा प्रकारचे जबाब अगोदरच नोंदवलेले आहेत. आता शिर्डी पोलिसांनी या समता पतसंस्थेमध्ये उघडलेल्या ज्या खात्यांसंदर्भातल्या गुन्ह्यामध्ये अशोक खरातचा ताबा काल SIT कडून घेतलेला आहे. रात्री त्याला पोलीस शिर्डीमध्ये घेऊन आलेत. आज राहता न्यायालयामध्ये त्याला हजर केलं जाणार आहे. त्यामुळे राहता न्यायालय त्याला किती दिवसाची पोलीस कोठडी देते हे बघावं लागणार आहे. दुसरीकडे त्याची पत्नी जी आहेत कल्पना खरात, ही देखील शिर्डीतील जमीन व्यवहार प्रकरणामध्ये आरोपी आहे, जिला हायकोर्टाने जामीन फेटाळला आहे, सुप्रीम कोर्टाने देखील जामीन फेटाळलेला आहे. त्यामुळे ती फरार आहे, तिचा शोध एकीकडे घ्यायचा आहे. तर आज अशोक खरातला किती दिवस पोलीस कोठडी मिळते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.